लोटकरजी फार सुंदर असं आपलं अनुभव मनोगत व्यक्त केलं. कर्म करे क्यों पछताए, फेड लगा बबूल का तो आम का से काय. करणी करे नारायण अन का म्हणते. आता बोले तेव्हा मी विठ्ठल पंथाचा माणूस नाही हो, त्याला मस्त समजतं आमच्या. तुझ्या आहे तुझ्यापाशी परी तू जागा बोललाशी. बाबाने मी सांगितलं का, हे मानव तू न धर्म घेतला आहे, तुझ्याजवळ काय आहे ते तू शोध. मीनं दिलेले धन तुझ्या कामात असन तर आचरणात आण, आणि नसन तर तुझे तूप आहे. धन्यवाद साहेब. यानंतर आदरणीय सन्माननीय कृष्णाजी येल्लोरे भाऊ हे सुद्धा आम्हाला अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भगवत कृपा उपस्थित आहे. आपण एकतेने भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार जी, नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज तरोडी या परिसरामध्ये बाबांचे सेवक सन्माननीय संजयदादा सोनवाने यांच्या निवासस्थानी मासिक नव्य हवन कार्य पार पडले आणि त्या निमित्ताने भगवत गुणाच्या या चर्चा बैठकीला सुरुवात आहे. या चर्चा बैठकीत स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. तसेच आम्हा तुम्हा सर्व दुःखितांचे कैवारी, मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. तसेच बाबाला या भगवत कार्याला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. तसेच आजच्या या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीला लाभलेले अध्यक्ष, मंडळाअंतर्गत मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय व आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष सन्माननीय चुडामणजी मोवाडीकर साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार. प्रामुख्याने या मंचकावर उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाची माजी संचालक सन्माननीय निकारे साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार. मंडळाअंतर्गत बालाघाट या परिसरातील मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय दीनदयालजी कोलते साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार. मंडळाअंतर्गत चारगाव या परिसरातील मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय ज्ञानेश्वरजी गजरे साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार. मंचकावर उपस्थित मंडळाअंतर्गत गट नंबर 8 वाटोळा या परिसरातील मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय कीर्तिवनदादा जिपकाटे यांनासुद्धा माझा नमस्कार. मंच फार मोठा आहे आणि वेळ जाईल म्हणून मंचकावर उपस्थित मंडळाअंतर्गत मार्गदर्शकगण, कार्यकर्तागण, ज्येष्ठ सेवक, आदरणीय मंच, सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. तसेच बाबाच्या या छत्रछायाखाली उपस्थित सर्व बाबांचे सेवक, सेविका, बालसेवक, बालसेविका या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. तसेच आजच्या या भगवत कार्याचे सूत्रसंचालन करणारे या गटातील या परिवाराचे मार्गदर्शक व आजचे सूत्रसंचालन करते सन्माननीय शंकरभाऊ हिळाऊ यांनासुद्धा माझा नमस्कार. आज त्यांची इच्छा होती संचालन करण्याची. हा बी एक योगच आहे. आणि पहा, घरमालकांचं शब्द होते त्यांना का काकाजी तुम्ही संचालन करावं.
म्हणून त्यांनी आज तो पदभार, आज ते कार्य उत्तम रीती पार पाडत आहे. चांगले अनुभव विचार या ठिकाणी मिळवून देत आहे. हा एक योगच आहे. आणि आतापर्यंत जे काही बाबाच्या कृपेने घरमालकापासून प्रत्येक सेवक सेविकाच्या माध्यमातून फार सुंदर सुंदर असे विचार या ठिकाणी आलेले आहेत. शिकण्यायोग्य आहेत. काहीतरी आपल्यामध्ये बदल घडवण्यायोग्य आहे. कारण का आपण घेण्याकरता आलो, देणारा हा मंच आहे, शिक्षक आहेत, आपण विद्यार्थी आहोत. तर आज यांच्याकडून काहीतरी शिकायचं आहे. आपण लहानपणी शाळा शिकलो का नाही? शाळेत कशासाठी जात होतो? शिक्षण घेण्याकरता. ही बी एक मानव धर्माचीच शाळा आहे. आणि या शाळेमध्ये जो कोणी शिक्षक या माईकवर येते तो काही ना काही अध्याय अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला शिकवतो. फक्त त्याला ग्रहण करायचं आहे. ग्रहण म्हणजे आत्मसात करायचं आहे, अंगी उतरवायचं आहे आणि आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून घ्यायचा आहे. म्हणून बाबाची ही कृपा महान आहे ना. काही भरपूर असे विचार या ठिकाणी येणार आहे. मी काही जास्त वेळ घेणार बी नाही, कारण का मला इकडून काहीतरी जमापुंजी जमा करायची आहे. तर बाबाच्या कृपेने प्रत्येक हा मानव या मार्गाशी जुळलेला दुःखी आणि कष्टी आहे. प्रत्येक कुटुंब हा काहीतरी दुःख घेऊन या मार्गाशी जुळलेला आहे. मी बी माझ्या परिवारात भूतबाधा होती, व्यसन पण होतो. कोणी TB कॅन्सरने जुळलेला आहे, कोणी शारीरिक दुःखाने या मार्गाशी जुळलेला आहे, कोणी व्यसनाच्या अधीन झालेला या मार्गाशी जुळलेला आहे. कारण त्या मार्गाची ओळख त्यावेळेस उद्बत्तीत समार्ग म्हणून होतं. बाबावाले म्हणायचे, परमात्मा एक नाव नव्हतं. सेवक पुष्कळ कमी होते आणि चर्चा बैठक ह्या होतच नव्हत्या असं म्हणायला हरकत नाही, ज्यांच्याकडे हवन झालं तर. पण हा योग आहे की बाबांनी हा एक वृक्ष, एक बीज टाकला, या बीजाचं एक वृक्ष तयार झालं आणि त्या वृक्षाखाली आज आपल्याला बसवलेला आहे. तो असा वृक्ष आहे आमचा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर. आम्हाला छत दिलं, त्या छताखाली छाव करून दिली आम्हाला. त्या माध्यमातून आम्हाला आमचे विचार, आमचे अनुभवाच्या माध्यमातून ह्या दुःखी कष्टी मानवाला जागवण्याचे कार्य आम्हाला प्रत्येक सेवकाला करायचं आहे. मग आज शब्द निघाला सेवक. आता सेवक कोण आहे नाही आहे त्याचा अर्थ कोणाला समजते नाही समजत हे प्रत्येकावर अवलंबून आहे. त्याचे अर्थ पुष्कळ निघतात. सेवक, पण प्रत्येकाला आत्मसात करायचं आहे त्या शब्दाचं, स्वतःला ओळखायचं आहे आणि स्वतःच्या अस्तित्वातून आपल्याला ह्या जगाला दिसलं पाहिजे असे कर्म आपल्याला करायचं आहे. आताच सांगितलं भाऊनी, ताईनं सांगितलं, माझा मुलगा जाते तर मा पप्पाले असं असं म्हणते. हाती चले बाजार तर कुत्ते भुके हजार. आज आपल्या सेवकात पुष्कळ तयार झालेले आहेत. चांगले कर्म करणारा चांगल्या व्यक्तीला इथं थारा नाही. लोभी लबाड जे कोणी कार्य करत असेल, या मंचावर बसत असेल, अशासाठी हे कार्य आहेत. म्हणून घाबरायचं नाही, ध्येय मजबूत ठेवायचा, विश्वास ठेवायचा त्या परमेश्वरावर, त्या महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या शिकवणीवर. बाबांनी म्हटलं आहे, जोही दुःखी कष्टी मानव तत्व शब्द नियमानं चालेल, वागेल त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. हे बाबांचे शब्द आहेत. मग आम्हाला बाबाची शिकवण पाहायची आहे, बाबाचा आदेश बघायचा आहे आणि त्यांच्या आदेशानुसार आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमचे कर्म करायचे आहे. मागं पलटलं तर काहीच भेटणार नाही. आगे आगे देखो. म्हणून बाबाच्या यायतीत अनुभव होते. तुरीच्या शेंगा चोरल्या लोकांच्या शेतीतल्या, पेटीचे सूर नव्हते लागत, आहे का नाही? कोणी म्हणे मला ढोलमाऱ्याचं त्या सातोण्यामध्ये घडलं, ढोलमाऱ्यावर निघाले, ढोलमाऱ्यात चोरी केली. आता खेड्यातला सिटीतला माणूस नवीन वस्तू दिसते खाते, पण त्यांना काय माहीत बाबासोबत होते. सातोण्यात गेले भजनाचा कार्यक्रम, पेटीचे सूर नाही लागले. आमच्या राऊत गुरुजींनी आंबोऱ्याला तिथे दौरा झालं, भजनाचे पैसे पाहिजे म्हणे.
तिथं गॅस बत्त्या नव्हत्या पेटत. कसा अनुभव आहे? बाबांचे शब्द निघाले तिथे, काम करेगा तो दाम मिलेगा, कामच नाही किया तो दाम कहाँ से मिलेगा. ऐका नाही, पहिलं वाजवून घ्यायला पाहिजे होतं, म्हणजे काही ना काही बेनिफिट झालं. पण एक अनुभव बाबांनी त्यावेळेस प्रत्येक सेवकाला जागवण्याला एक अशा आज बी मिळत आहे मार्गदर्शकाच्या माध्यमातून, तुमच्या स्वतःच्या अनुभवातून. पण आम्ही जागलं पाहिजे. आम्ही जागणार नाही तर आम्हाला अनुभव बी मिळणार नाही. आज अनुभव काय म्हणतो? माझ्या मार्गदर्शकांनी सांगितलं म्हणून हा अनुभव आहे. मग तुमचा अनुभव कुठं गेलं? तुम्हाला 10 वर्ष झाले, 25 वर्ष झाले, 40 वर्ष झाले, तुमचा अनुभव कुठं गेलं? आज 30, 35, 40 वर्षाचा सेवक आज मंचावर येत आहे, आजवरी नाही आलं. का म्हणतं? माझ्या पोटात दुखणं आहे म्हणते, माझी कंबर गेली म्हणते. मग आम्ही कोणते कर्म केले? कोणते कर्म केले आम्ही? तर आम्हाला स्वतःला विचारावं लागेल. मी भटकलो होतो, 95ला माझा त्याग झाला, पण बिछामध्ये मी भटकलो, बाबाच्या तत्वशब्द नियमाच्या बाउंड्रीच्या बाहेर गेलो, पण परमेश्वराने ठोकर दिली. कळलं मला, कळलं म्हणून हा धर्म कळलं, बाबाची शिकवण कळली, म्हणून आज ते कर्म होत आहे. जे होत आहे ते परमेश्वराला दिसतात, जे होते ते बाबाला दिसतात, आणि जे होते हा तुमच्या पुढं तो लेखाजोखा आहे, चित्र आहे. स्वतःची पाठ छोटाने हे करण्यात काही अर्थ नाही. म्हणून बाबांनी जे आम्हाला दिलेलं आहे तोच धन आम्हाला वाटायचा आहे. म्हणून कर्मभूमि की दुनिया में श्रम सभी को करना है. कर्मभूमि की दुनिया में श्रम सभी को करना है. भगवान तो सिर्फ लकीरें आग देता है, लेकिन उसी में रंग हमें भरना है, रंग हमें भरना है, रंग हमें भरना है. बाबांनी आम्हाला तत्व शब्द नियम दिले, त्या तत्व शब्द नियमाने आम्हाला चालायचं आहे, वागायचं आहे. ना आम्हाला आमच्या परिवारामधून दुःखातून मुक्ती पाहून चांगले संस्कारिक फुलासारखा टवटवीत असा संसार आम्हाला आमच्या हातून बनवायचून घ्यायचा आहे. तर आम्हाला बाबाची शिकवण ही महत्त्वाची आहे, बाबाचे विचार महत्त्वाचे आहे, बाबाचा आदेश हा महत्त्वाचा आहे. नाहीतर आज कसं आहे, तर 2 वळी सांगूनच देतो का आजची परिस्थिती कशी आहे. जुमदेव बाबा तुझ्यात माझं मन, आज कशी पोझिशन आहे? काकाजीनं म्हटलं म्हणून चाललो बैठकीत. जुमदेव बाबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन, आहे ना? जुमदेव बाबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. तुझी ही आठवण लय लय येते, म्हणून तुला मी मिस कॉल देते, आहे ना? आज तुझी ही आठवण लय लय येते, म्हणून तुला मी मिस कॉल देते. परमेश्वराचा तू परमेश्वर, न माझा नंबर कर शेव. आता कोण करण शेव? तर आम्हाला आमच्या त्या महानत्यागी बाबा जुमदेजीचा मोबाईल नंबर म्हणजे तत्व शब्द नियम याला शेव या अंतकरणामध्ये करायचं आहे, त्याला जपायचं आहे, आणि आपलं जीवन सुरळीत सुशोभित असं बनवायचं आहे. म्हणून सबके प्यारे बाबा हमारे चले गए हैं निज धाम, मन मंदिर में बाबा जुमदेव जी करते हैं मुक्काम, करते हैं मुक्काम, करते हैं मुक्काम. एवढंच बोलून मी माझे विचार आपला अनुभव या ठिकाणी पूर्ण करते. वेळ जास्त घेतली, संचालक साहेब बॉडीगार्ड म्हणून आपल्या शेजारी आहेत, म्हणून मी माझ्या शब्दाला विराम देते आणि सर्वांना नमस्कार.